म्हणजे उपाधी लागायच्या अगोदर असलेलं परमात्म्याचं जे स्वरूप आहे, तर ते स्वरूप सहज आहे. ते उपाधीच्या सायासानं नाही, ते इंद्रिय प्राण मनाच्या सायासान नाही. ते सायासानं असलेलं ते खोट आहे. सायासानं असलेलं ते कृत्रिम आहे, ते प्राकृतिक आहे. कृत्रिम कशाला म्हणावं, प्राकृतिक कशाला म्हणावं, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. जे ज्याच्यात व्यष्टीची ढवळाढवळ आहे त्याला कृत्रिम म्हणावं, ज्याच्या समष्टीची ढवळाढवळ आहे त्याला प्राकृतिक म्हणावं. आणि परमात्मा स्वरूपात ना व्यष्टीची ढवळाढवळ ना समष्टीची ढवळाढवळ. जीवानं मन आणि इंद्रिय घेऊन केलेली ढवळाढवळ ती कृत्रिमता. आणि प्रकृती किंवा माया शक्ती घेऊन शिवाच्या इच्छेनं झालेली ढवळाढवळ ही प्राकृतिकता. त्याला घ्याय जसा पाऊस प्राकृतिक आहे, शावर कृत्रिम आहे. जे जीवानं केले, जे मन इंद्रिय घेऊन व्यष्टी चैतन्याकडून झालंय, व्यष्टी चैतन्याच्या इच्छेनं मन इंद्रिय घेऊन जे झालंय त्याला कृत्रिम म्हणतो आपण. आणि जे समष्टी चैतन्याच्या हातून प्रकृती मायाशक्तीनं ती ढवळाढवळ जो व्यवहार झालाय त्याला प्राकृतिक म्हणतो आपण. प्राकृतिक आणि कृत्रिम. पण कृत्रिम बीजे जे आहे ते औपाधिक आणि खोटारड आहे. आणि प्राकृतिक बीजे जे आहे, कृत्रिम बिन प्राकृतिक बी, दोन्ही बी सौपाधिक आणि प्राकृतिक आहे. आणि काय आहे, खोटारड आहे. जीवाभासानं शिवाभासानं आणि व्यष्टी उपाधीनं समष्टी उपाधीनं म्हणजे अविद्या उपाधीनं माया उपाधीनं यानं जी ढवळाढवळ असते, जी कृती असते, आणि त्यानं जे निष्पन्न झालेलं असतंय ते जग आहे, तो व्यवहार आहे, अंतर आणि बाह्य. आणि ते सर्व खोटारड आहे, ते स्वरूप नाही. स्वरूपावर भासलेले, स्वरूपावर दिसलेले, स्वरूपावर सौपाधिक आहे ती. कारण जीव बी सौपाधिक आहे आणि शिव बी सौपाधिक. माय उपाधी शिव, अविद्या उपाधी जीव. आणि जे औपाधिक असते ते स्वरूपानं नसते. म्हणून जीव जीवाचा व्यवहार, जीवाची प्रतीती. शिव शिवाचा व्यवहार, शिवाची प्रतीती. त्या दोन्ही सुद्धा स्वाभाविक नाहीत. जीवपणा स्वाभाविक नाही ना शिवपणा स्वाभाविक नाही. स्वाभाविक परमात्मा आहे आणि परमात्म्यात जीवपणा नाही, शिवपणा नाही. म्हणून जीवपणाचा व्यवहार आणि जीवपणाची प्रतीती परमात्म्यात नाही. शिवपणाचा व्यवहार आणि शिवपणाची प्रतीती बी परमात्म्यात नाही. म्हणून जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग म्हटलेले. तरंग म्हणजे लाट आहे, उसळलेलं पाणी. वाऱ्याच्या उपाधीनं उसळलेल्या पाण्याला तरंग म्हणावा. स्वाभाविक नसतं ते.
तरंग स्वाभाविक नाही, तरंगाचं अस्तित्व स्वाभाविक नाही. तरंगाला वेगळं असं अस्तित्वच नाही. पाण्याच्या ठिकाणी पाण्याचं जसं अस्तित्व आहे स्वाभाविक दृष्टांतात, कशाच्या दुसऱ्याच्या असण्या वाचून पाण्याचं जसं स्वाभाविक अस्तित्व आहे दृष्टांतात, लाटेचं अस्तित्व वाऱ्या वाचून नाही हे ध्यानात घे. निव्वळ नाही. वारा आल्या वाचून लाठीची प्रतीती नाही, लाटेचा व्यवहार नाही. लाटेकडून होणारी जी कृती ती नाही. लाटा बी काही काम करतात. त्याच्यावर जे तरंगते त्याला हलविण्याचं काम लाटा करतात, त्याला माग पुढे नेण्याचं काम, ढकलिण्याचं काम लाटा करतात. काही बुडबुडी फोडण्याचं काम लाटा करतात, काही बुडबुडी निर्माण करण्याचं काम लाटा करतात. लाटाकून काही व्यवहार होतोय, पण लाटाकून जसा बाह्य व्यवहार होतोय काही दुसऱ्याबद्दल, तसा लाट निर्माण होण्याचा बी व्यवहार होतोय. लाट स्वाभाविक नाही. लाट नुसतं पाणी नाही. लाटाला वेगळं काही अस्तित्व नाही पाण्या वाचून. आणि नुसत्या पाण्यात लाट नाही, केवळ पाण्यात लाट नाही, आणि लाटेला पाण्या वाचून सेपरेट अस्तित्व नाही. आणि नुसतं पाणी नाही लाट, नुसतं पाणी जर लाट असती तर पाणी पहिलंच होतं, लाटच नसती. पाण्याला वाऱ्याचा संबंध म्हणजे लाट आहे. कल्पना अविद्या येणे झाला जीव. म्हणून लाटेचं अस्तित्वच नाही, ते आगंतुक वाऱ्याच्या संपर्कानं भासलेलं अस्तित्व आहे लाटेचं. भासमान अस्तित्व आहे. लाटेचा अध्यास आहे पाण्याच्या ठिकाणी, अस्तित्व नाही लाटेला. सुनामी जरी लाट असली तरी अध्यास आहे पाण्याच्या ठिकाणी तिचा. तिच्याकडून व्यवहार होतो खूप बुडविण्याचा, गाव बुडविण्याचा, जीवित हानी, खूप मोठी हानी होती. आर्थिक हानी, स्थावर जंगम मालमत्तीची हानी, ही जीवदृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे. सुनामी लाटेनं होती ती. सुनामी लाट सशक्त आहे, सक्षम आहे. जीवाच्या आवाक्याच्या बाहेर ताकद आहे तिची, जशी शिवाची ताकद माय उपाधिक असल्यामुळं. म्हणून सर्व शक्तिमान म्हणते त्याला शास्त्र शिवाला, सर्व करता म्हणते, कारण काही करू शकतो तू. जशी सुनामी लाट घर पाडू शकते, रोड उखळून टाकू शकते, हत्ती घोडे वाहून नेऊ शकते, झाडं उखळून टाकू शकते, शहर बुडू शकते, उद्ध्वस्त करू शकते 150 किलोमीटर चे शहर. पण तरी बी लाट आहे ती, भासमान आहे. भासमानच व्यवहार आहे तिचा पारमार्थिक दृष्टीने. लाटेला अस्तित्व नाही, त्या वाऱ्याच्या संपर्कानं पाणीच तुटून पडलेलं दिसलेलं, त्याला लाट म्हणले तुम्ही सुनामी. आणि नेहमीच्या ज्या अनेक लाटा आहेत ते बी वाऱ्याच्या संपर्कानंच, ते जीव लाटा आणि शिव लाट. नेहमीच्या ज्या लाटा आहेत त्या जीव लाटा, लहान मोठ्या नेहमी खळखळणाऱ्या. पण नेहमी खळखळणारी लहानातली लहान लाट असली तरी वाऱ्याशिवाय नाही. वाऱ्याच्या संपर्कात पाणी पाण्याहून वेगळं पडल्यासारखं दिसायला त्याला लाट म्हणतात. पाणी का तरंग वशी, पाणी का वायू वशी, तरंगाकार उल्लसी.
तो तरंग अंशु दिसे सानिवा जीवी, तेवी जीवात तेवी जडा ते जीवविता, देह अहंता उपजविता, मी जीव गमे पंडू सुद्धा जीव लुकी, अशी जीवपणाच्या उत्पत्तीची, जीवपणाच्या भासाची, अशी जीवपणाच्या व्यवहार होण्याची, जन्म होण्याची जीवाचा ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी संगती लावलेली. पाणी का वायू वसे, वायूच्या आवेशानं किंवा वायूच्या संपर्कानं पाणी का वायू वसे, तरंगाकार उल्लसे, तरंगाकार उल्लसे, तरंगाच्या आकारानं दिसतंय, शोभतय. पाणी का वायू वसे तरंगाकार उल्हासे, तो तरंगाकारो दिसे सानिवा जीवी. पाणीच वाऱ्याच्या आवेशानं तरंगासारखं फुगीर दिसतंय, फुगल्यालं, वरी उंचावल्यालं, उल्हासी म्हणजे खुशीत आलेलं पाणी, उल्हासात आलेलं पाणी, उंचावल्यालं पाणी. तो तरंगाकारो दिसे सानिवा जीवी, तो तरंगाकार लहान नेहमीचा तरंग, नेहमीची लाट, सानिवा लहान लहान दिसतात. त्याचप्रमाणे तेवी जीवा ते जडा ते जीवविता, त्याप्रमाणे ह्या देहाला आहे मानणारा, माझा मानणारा आणि मी मानणारा, म्हणजे जडाला जीवन देणारा, तेवी जडा ते जीवविता, देहे अहंता उपजविता, त्या इतकुशा 3.5 हाताच्या देहाला मी मानणारा, सर्व जगाला खरं मानणारा, उपयोगात येणाऱ्या जगातल्या पदार्थाला माझं मानणारा, तेवी जडा ते जीवविता, देह अहंता उपजविता, देह संबंध्याची ममता उपजविता, देह संबंधी पसारा आणि सर्व जगाची प्रतीती, याला सत्यत्व बुद्धी उपजविता, तो मी जीव गमे पंडू सुद्धा जीवलोकी, असा मी जीव वाटतो अर्जुना ह्या जीव लोकांमध्ये. जीवलोक लय मोठा आहे, सप्त पाताळ जीवलोक आहे, मृत्यू लोक जीवलोक आहे, 21 स्वर्ग जीवलोकच आहे. जीवलोक म्हणजे सर्व भुवन जीवलोकच आहे. इंद्र तरी जीवच आहे, जीव लोकात राहतो. त्रिभुवन जीवलोक आहे, 14 भुवन जीवलोक आहे, सप्त पाताळ जीवलोक. जागृतीत असला तर जीव, स्वप्नात असला तर जीव, सुसुप्तीत असला तर जीव, समाधीत असला तर जीव, जीव लोकच आहे. जीव लोकातच अवस्था आहे त्या जीव लोकाच्याच. स्वर्गात गेला तरी जीव, नरकात गेलं पाप करून तरी जीव, पाप पुण्य समान झालं मनुष्य असला तरी जीव, आणि पुण्य आधिक्य असलं तरी जीव. उपासना आधिक्यानं कोण्या कोण्या लोकात गेला असला तरी जीव, अवस्थांतरानं समाधीत गेला असला तरी जीव. जीवलोक, हे जीवलोकातले अनेक जीव आहेत, अनेक लाटा आहेत, लाटा. तो मी जीव गमी पंडू सुद्धा जीवलोकी, त्या अशी सर्व जीवसृष्टी, जीवपणा आणि शिवपणा ह्या लाटा आहेत, लहान मोठ्या. आणि या लाटाकडून झालेली ढवळाढवळ ते जग आहे, तो व्यवहार आहे. जीवपणाकडून झालेली ढवळाढवळ व्यवहार, त्याला कृत्रिम म्हणतो आपण. त्याला मनाच्या वासनेचा धब्बा लागला आणि इंद्रिय वृत्तीचा व्यवहार झाला, त्याला कृत्रिम म्हणतो आपण. घर बांधलं कृत्रिम आहे, डोंगर प्राकृतिक आहे, बाग त्याला कृत्रिम आहे, जंगल प्राकृतिक आहे, तळ केलं कृत्रिम आहे, सागर प्राकृतिक आहे.
मूर्ती केली एखादी, पुतळा केला कृत्रिम, आणि सर्वांचे देह खेचर भुचर जलचराचे प्राकृतिक, जे जीवाच्या इच्छेनं, जीवाच्या कृतीनं, जीवाच्या क्षमतेनं झालेलं दिसतंय त्याला कृत्रिम म्हणतो आपण, कृत्रिम. आणि जे शिवाच्या इच्छेनं, शिवाच्या व्यवहारानं, उपाधीकडून झालेलं आहे त्याला प्राकृतिक म्हणतो आपण. पण कृत्रिम आणि प्राकृतिक हे दोन्ही सुद्धा खोट हे चाललं आपला व्यवहार. हे दोन्ही सुद्धा परमात्म्यात नाही, कारण दोन्ही उपाधिक आहेत. जीव आणि शिव सौपाधिक आहेत, उपाधिक आहेत. आणि उपाधी घेऊन असलेला व्यवहार हा भासातला आहे, अध्यासातला आहे. तो जीवाचा असो का शिवाचा असो, तो भोग्याचा असो का योग्याचा असो, तो भिकाऱ्याचा असो का राजाचा असो, तो इहलोकातला असो का परलोकातला असो, तो सर्व व्यवहार खोटारडा आहे, सर्व व्यवहार भ्रम आहे, भ्रांती, अध्यास आहे. ती जागृती असो का स्वप्न असो, ती सुसुप्ती असो का समाधी असो, हा सर्व जो व्यवहार दिसतो, सर्व जी काही अनुभूती आहेत त्या सर्वच अनुभूत्या साभास आहेत, सौपाधिक आहेत, खोटारडे आहेत, भ्रम आहेत. अशा असल्यामुळं, असं त्याचं अस्तित्व असल्यामुळं त्या अध्यास आहे, तो भ्रम आहे, तो परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी तो भ्रम नाही. परमात्मा स्वरूप केवळ निव्वळ शुद्ध कांचन सत्य, सत्य परम परम वस्तू आहे ती. ह्या भ्रम बाबा वस्तू आहेत, परम नाही. काय बोलायचं का बोला, कामाचं बेसिका बोला. सर्व हा संसार वाया हा येत हरिविना. हा ठीक आहे, ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मग परमात्मा शुद्ध आहे, परम आहे, परम. आणि हे सर्व भ्रम आहे, आपला व्यवहार चालला होता. जीवपणाची भ्रांती, जीवपणाच्या बेशिकवर सर्व संसाराची भ्रांती, कृत्रिमतेच्या संसाराची भ्रांती. हे केलं ते केलं, कृत्रिमतेचा केल्याचा अभिमान असतो जीवाला, की मी विहीर केली, मी तळ केलं, मी घर बांधलं, मी शिक्षण घेतलं, मी नोकरी लावली, मी पैसा कमीला, मी पद प्रतिष्ठा कमीली, मी पाप केलं, मी पुण्य केलं. ही कृत्रिमता आहे, सर्व कृत्रिमता आहे. काय काय केलं बरं वाईट, ती कृत्रिमता आहे सर्व. ती सर्व इंद्रिय, प्राण, शरीर, मन आणि जीवपणा घेऊन केलेली ढवळाढवळ आहे. आणि तो सर्व भ्रमाचा भोपळा आहे, काहीच नाही केलं. हरिरूपी तरंग, तो सर्व अध्यास आहे. तो सत्य वाटतो हाच मूर्खपणा आहे, तुम्ही केलं वाटतंय हाच मूर्खपणा आहे, त्याच्यात मी हे वाटतंय वेगळा हाच मूर्खपणा आहे. शहाणपणा नाही, तो वाटतोय शहाणपणा बोलताना, मी हे केलं, मी ते केलं, मला हे करायचं, मी ते करायचं, मी आता असा झालो, मी तसा झालो. मूर्खपणा शहाणपणा वाटतो, हा भ्रम आहे. शहाणपणाच्या गोष्टी चालल्यात वाटतंय. अरे शिवाकडून जग झालं हा देखील शहाणपणा नाही. काय चालला, काय को करता बात मुंडे, काय को करता बात. ज्याला प्राकृतिक व्यवहार म्हणतो तो शहाणपणा, शहाणपणा नाही तर तू काय शहाणा. म्हणून जीवानं बातच करू नाही, गोष्टच करू नाही कामात. तशा स्वप्नातल्या गोष्टी सभामध्ये, एखाद्या मीटिंग मध्ये बोलून दाखवू नाही.
राजसभेमध्ये त्याचा उच्चार करू नये की मी बी असं केलं तर स्वप्नामध्ये घर बांधलं होतं, स्वप्नामध्ये मला पैसे सापडले होते. राजसभेमध्ये, एखाद्या मीटिंग मध्ये, ग्रामसभेमध्ये त्याचा उल्लेख करू नये. विधान परिषदेत, विधानसभेत, विधान भवनात त्याचा उच्चार करू नये एखाद्या मंत्र्यानं, मंत्री जरी असला तरी, की ही योजना मी रात्री राबविली स्वप्नात. कारण ते झोप घेऊ नये, झोपेच्या कक्षेतलंय म्हणून भ्रम आहे ते शहाण्यास सांगणं शहाणपणा ठरणार नाही. ऐकल्यावर हास्यास्पद ठरल. तसं जीवानं काय केलं हे संतापुढं, शास्त्रापुढं बोलू नाही, बोलू नाही, हलू नाही, चालू नाही, सैरा वैरा काही बोलू नाही. कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चाला, चालता याले तेवढंच बरं म्हणा, बोलू नका. त्यांना ज्या गोष्टी म्हणून कृत्रिम जे काही व्हायला लागले, व्यवहार दिसायला लागलाय, तो बी खोटारडा आहे. आणि प्राकृतिक जो व्यवहार दिसायला आहे, पाऊस पडण्याचा, धान्य उगण्याचा, वारा वाहण्याचा, चंद्र सूर्याची चक्र चालण्याचा, जीवाला देह भेटण्याचा, देह सुटण्याचा, लय मोठा व्यवहार आहे बरं का हा जीवदृष्टीनं, सामान्य व्यवहार नाही. इतक्या लोकांचे देह निर्माण होते, इतक्या लोकांचे देह, लोकच काय सर्व जीव जंतू सगट, सर्वांचे देह चलते, सर्वांचे श्वास चलते, सर्वांचे रक्त, सर्वांचे अवयव काम करते व्यवस्थित काही काळ, सर्वांचे अन्नधान्याची आपोआपली व्यवस्था लागते आहाराची, त्याचं रक्त होतंय, ते वाहतंय काही काळ, ते शरीर वाढतंय, पुष्ट होतंय, रोगी होतंय, आरोग्य टिकतंय, शक्ती येते, शक्ती जाती. त्या प्रत्येक देहाच्या अवस्था बदल्या, त्या जाग झोपणं, त्याचं वनस्पतीचं सुद्धा, कीटक पतंगाचं सुद्धा, हत्ती घोड्याचं सुद्धा, जागी राहते, झोपी जाते, स्वप्नात जाते, पुन्हा जागी होते, शरीर वाढतंय, आणि शरीर गलित गात्र होतंय, शरीर सुटतंय, पुन्हा त्याची काय गती होती. आपला व्यवहार आहे काय मेळ याचा. हा माया शक्ती घेऊन विश्वाराचा व्यवहार आहे, विश्वारानं टाकलेला डाव आहे. विश्वार हे प्राकृतिक व्यवहार आहे, मायावी व्यवहार, आणि त्याचा विश्वाराला अभिमान नाही म्हणून तो नित्यमुक्त आहे. अभिमाना वाचून सहज व्यवहार आहे, स्व इच्छेनं नाही, सर्व जीवाच्या इच्छेनं विश्वार त्याचं फक्त नेतृत्व करतो, आणि ती म्हणावं लागतंय. माय उपाधी शिव बोली जी ती बोललेले, असं जीवाकडूनच बोललेले. वेद जीव बोलला, शिव सर्व शक्तिमान आहे, आणि शिव सर्व करताय, सर्व जगाचा सांभाळ करतो, असं जे वेदात शास्त्रात बोललेले पुराणात, तर ते जीवाच्या दृष्टीने, जीवाला जगाची व्यवस्था सांगण्याच्या दृष्टीने, जग सत्यत्व बुद्धीच्या दृष्टीने, ते अमृत अनुभवात नाही टिकत, ते चांगली उपासचीच नाही टिकत, कारण ते अध्यास ठरतो त्याच्या सर्व. म्हणून आपला विषय काय चालला की प्राकृतिक आणि कृत्रिम हा सर्व जीवाचा आणि शिवाचा व्यवहार अध्यास आहे, प्राकृतिक आहे, औपाधिक आहे, आणि तो परम स्वरूपाच्या ठिकाणी, अधिष्ठानाच्या ठिकाणी अजिबात जगत नाही, जीवपणा नाही, शिवपणा नाही. म्हणून जगदापांती व्यवहार नाही, जीवांपांती व्यवहार नाही, आणि शिवांपांती व्यवहार नाही. तिथं उत्पत्ती स्थिती प्रलयाचा शिवांपांती व्यवहार, कृत्रिम जे काही केले ते जीवांपांती व्यवहार, आणि जगात काही जी प्रतीती आली तो जगदांपांती व्यवहार. जग धरून, जीव धरून, आणि शिव धरून जो व्यवहार दिसतोय, ध्यानात घ्या जरा, गोष्ट मजेदार आहे. ते तिन्ही व्यवहार अध्यास आहेत, तिन्ही बी स्थिती अध्यासाच्या आहेत, जगत स्थिती, जीवस्थिती, शिवस्थिती. सांगतो की
आल्या गेलेल्या आहेत, स्वाभाविक नाहीत. सौपाधिक आहे, सौपाधिक स्वाभाविक नाहीत, वास्तविक नाहीत, म्हणून त्या परम नाहीत, भ्रम आहेत. म्हणून जगत भ्रम आहे, जीवपाना भ्रम आहे, शिवपाना बी भ्रमच आहे. म्हणून सर्व भ्रम वारल्यावर जे खाली राहतंय त्याला परमात्मा म्हणतात. त्या परमात्म्यात भ्रम होण्याची उपाधी नाही आणि भ्रामकता नाही. भ्रम होण्याची उपाधी नाही परमात्म्यात आणि भ्रामकता नाही परमात्म्यात. मी जन्मायलो मरायलो भ्रामकता आहे आणि अविद्या त्याची उपाधी, अविद्या कल्पना त्याची उपाधी. विषय दिसायले पुढे ही भ्रामकता आहे आणि इंद्रिय आणि अंतकरण त्याची उपाधी, त्या उपाधीनं तो व्यवहार दिसायला. स्वप्न दिसायले ती भ्रामकता आहे आणि संस्कार किंवा झोप, संस्कार आणि झोप ही त्याची उपाधी आहे त्या स्वप्नाची, त्याच्यामुळे स्वप्न दिसायले, त्याचं उपादान आहे ते. जसं ह्या विषयात प्रतीती आली जगताची, याच इंद्रिय आणि अंतकरण वरती उपादान आहे, त्याच्याशिवाय दिसणार. तसं स्वप्न, तसा जीवपणा, माया हवी, कल्पना हवी, त्या उपादान आहे त्याच. त्या उपादानानं तो व्यवहार, भ्रमाचा व्यवहार, भ्रम प्रतीतीला येतो, भ्रमाचं उपादान, भ्रमाची सामुग्री. कोणातरी सामुग्रीनं भ्रम दिसत असतो, तशी सामुग्री माया ही शिवपणाची सामुग्री. शिवपणाचा अध्यास व्हायचा असला तर माया उपाधी लागते, जीवपणाचा अध्यास व्हायचा असला तर अविद्या कल्पना उपाधी लागते, जगतपणाचा अध्यास व्हायचा असला तर इंद्रिय अंतकरण वरती उपाधी लागते, स्वप्नाचा अध्यास व्हायचा असला तर वासना संकल्प किंवा ती संकल्पना आणि झोप ह्या लागतात अनिवार्य. संकल्पना असल्या आणि झोप नसली तर स्वप्न नाही, स्वप्न असलं संकल्पना नसल्या तर स्वप्न काय, झोप असली संकल्पना नसल्या तर स्वप्न नाही, सुसुप्तीत स्वप्न नाही. सुसुप्तीत का, सुसुप्तीत झोप नाही, झोप आहे पण संकल्पना मावळल्या, स्वप्न मावळ, स्वप्नाचा व्यवहार होऊ शकत नाही, स्वप्नाचा अध्यास होऊ शकत नाही. दिवसा संकल्पना आहेत पण झोप नाही, त्याला स्वप्न मानता येत नाही. दोन्हीच्या मिलनात तिसरं तयार होत असत, तिसऱ्याचा अध्यास होत असतो. मंद अंधकार आणि सादृश्य हे दोन एकत्र आले की रज्जू सर्पाचा भास होता. दोरीची सादृश्यता आणि मंद अंधकारता ह्या बाहेरल्या दोन गोष्टी आहेत, त्याच्या तिसऱ्या सर्पाचा अध्यास होतो. म्हणजे तिसरं जे असतंय ते भ्रमच असतंय. तसे जगत तिसरं आहे, जीव तिसरा आहे, शिव तिसरा आहे. तिसरा म्हणजे भ्रम आहे, तिसरं विसर, तिसर भ्रम आहे, त्याच्यातून निष्पत्ती, त्याच्यातून झालेला भ्रम आहे, त्या सामग्रीतून झालेला भ्रम आहे. असं करीत करीत जर आपण पाहिलं तर सर्वच भ्रमाचा भोपळा आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार आताच प्रमाण घेतलं महाराज. म्हणजे सर्वच भ्रम आहे, अवघाच भ्रम आहे. आणि सर्व भ्रम ज्याच्यावर आधारलेला आहे, ज्या सत्यावर आहे ते परम सत्य, तो परमात्मा आहे. आणि तो अभिव्यक्त नाही, तो कृत्रिम नाही, तो प्राकृतिक नाही, तो सौपाधिक नाही, निरोपाधिक आहे, तो परम परमात्मा आहे. तो परम परमात्मा आहे. म्हणून महाराजांना
आपल्याला त्या निव्वळ शुद्ध सहज अस्तित्व असलेल्या स्वरूपाविषयी पाचव्या प्रकरणामध्ये शब्द घेऊन ते तू आहेस असा परिचय केलेला आहे. अशी जी वस्तू आहे ती परोक्ष नाही, अपरोक्ष आहे. ती दुसरी नाही, ती तू आहेस. स्वरूपानं ते तूच आहेस, तत्वमाशी तेच तू आहेस, असा आहेस तू. असा तुझा परिचय तू करून घे. तू तुला जसा दिसतो तसा नाही. तो काळा गोरा पुरुष तरी दिसतो, तो मूर्खपणा आहे. तुझं स्वरूप नाही, तुझा मूर्खपणा आहे. तू कोणी व्यक्ती आहे, कोणाच्या पोटचा आहे, तुझ्या कोणी पोटचं हे दिसतंय भासतंय तुला, हा मूर्खपणा आहे, शहाणपणा नाही. तू मूर्खपणाला शहाणपणा म्हणून जीवन जगण्याची जी काही धारणा आहे त्याला जीवपणा म्हणतात. त्यांनाच त्या जीवपणाची व्याख्या. मूर्खपणा शहाणपणा वाटत असतो. आपल्या अस्तित्वाबद्दलच्या संकल्पना आहेत त्या सर्व मूर्खपणाच्या असतात. पण अस्तित्वाबद्दलच्या संकल्पना मावळत असतात विवेकानं. म्हणून विवेक साधन आहे. विचारानं कल्पना मावळत असतात. जसा उजाडानं अंधार संपतो, जागृतीनं स्वप्न संपतय, त्याप्रमाणे विचारानं कल्पना संपत असतात. मी जन्म मारणार आहे, जन्मालेला व्यक्ती ही कल्पना आहे. मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, ही कल्पना आहे. मी गरीब आहे, श्रीमंत आहे, कल्पना आहे. मी जगात आलो, जगातून जाणार आहे, कल्पना आहे. त्या कल्पना कळायला पाहिजे. कल्पना ज्याला कळायला, कल्पना विचारवानाला कल्पनाच विचारवानाला कळतात. आणि कल्पनाच खऱ्या मूर्खाला वाटतात, अविचार्याला कल्पना सत्य वाटतात. बाप कल्पनेची ख्याती. काय सांगा कल्पना. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेणे हरी. म्हणून साधू संतांचे विचार क्षणी हाची करावा विचार, जे तुकोबराय आपल्याला सांगतात, ते विचारानं कल्पना वारल्या जातात. आपल्या स्वरूपावर अनेक कल्पनाचे पडदे आहेत, अनेक कल्पनाची पडळ आहेत, अनेक कल्पनाचे थर आपणच थर दिलेली ती गंजलेले जसं लोखंड. अनेक थर अनेक पापूड द्याले त्याच्या. त्याची किती कल्पना आहेत, किती किती कल्पना आहेत. गरिबीची कल्पना, स्त्रीपणाची कल्पना, काय सांगा कल्पना. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पिढी गुंताळा झाला सर्व कल्पनेचा. काय जातीची कल्पना, धर्माची कल्पना, नावाची कल्पना, उंच निंचपणाची कल्पना, वर्णाची, धर्माची, आश्रमाची, काय कल्पना आहे. काय किती कल्पनाचा गोता आहे. इतक्या कल्पनेचा अडकून गेलो, या भ्रमडोही बुडालो. आणि एवढ्या कल्पना म्हणजे त्या शहाणपणा नाही, तो मूर्खपणा आहे. पण तो शहाणपणा वाटतो. मी श्रीमंत आहे, शहाणपणा वाटतो, मूर्खपणा आहे. मी काळा गोरा आहे, शहाणपणा वाटतो, मूर्खपणा आहे. मी स्त्री पुरुष वाटतो, शहाणपणा वाटतो, मी स्त्री म्हणून घेणं, मी पुरुष म्हणून घेणं, मूर्खपणा आहे पारमार्थिक दृष्टीने. संता पुढे गेल्यास मूर्खपणा उघडा पडतो. मी सुखी दुखी मूर्खपणा आहे, मी पापी पुण्यवान आहे, मूर्खपणा आहे. ते नाहीच आपल्यात मूर्खपणानं तसं भासायले. मी कोण आहे हे माहित नसल्यानं तसं भासायले. मीच अज्ञान असल्यामुळं, मीच्या अज्ञानात आपल्या अज्ञानासाठी नव्हता थावला किरीटी. आपल्या अज्ञानामुळे आपल्याला आपलं स्वरूप न कळल्यामुळे नसलेली भास झालीत, नसलेल्या कल्पना झाल्यात, नसलेली अहंकार झालीत, नसलेली ममता झाली, नसलेली सत्यता झाली खोट्याबद्दलची. आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी अजिबात काहीच नाही, काहीच नाही. शब्दच टाकता येत नाही आपल्या स्वरूपाबद्दल. असा अशब्द, शब्दातीत आपलं स्वरूप आहे.
आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ना कुठला अनुभव आहे, ना कुठली कल्पना आहे, ना कुठला विचार आहे. हेच हेच विचाराला समजलं महाराज. हा, म्हणून विचारायला गेला. हो हो, विचाराला हेच कळालं शेवटी. बरोबर बरोबर. हा, काही उपयोग नाही. आणि जे काही मी काही विचार केला, जे काय कल्पना मी हे केल्या, तर तेही सगळ्या कल्पनाच होत्या आणि मी स्वतःच कल्पना आहे. आता संपलं, काहीच नाही आता. बरोबर बरोबर. तोही संपला. असं आपलं स्वरूप आहे. आणि असं विश्लेषण करणं हा विवेक आहे. उपाधी शुद्ध केल्यावर विश्लेषण होत असते. उपाधी चंचल असल्यावर वासना कल्पना होत असतात. उपाधी मलिन असल्यावर चुका पाप होत असतात. ध्यानात घ्या ही गोष्ट. म्हणून उपाधी मलिन नसावी, बुद्धी मलिन नसावी. बुद्धी मलिन असली की पाप करीत बसती, चुका करीत बसती. उपाधी चंचल असली की कल्पना वासना करीत बसती. उपाधी शुद्ध आणि स्थिर झाली की विवेक होत असतो. म्हणून विवेक साधन आहे. विवेकानं पाप होत नाही, विवेकानं वासना होत नाहीत, विवेकानं कल्पना होत नाहीत. असा विवेक उजेडे, विवेकाचा दिवा आहे. संत दीपा कृपा दीपकू उज्ज्वल वासे. एरवी तरी मी मूर्ख, तरी झाला असे अविवेकू. अविवेकाचा मूर्खपणा आहे, अविवेकाचा अंधार आहे. तरी संत कृपा दीपकू उज्ज्वल वासे. मग दिवा फक्त विचाराचा आहे. प्रपंचात म्हणलं तर उजेड फक्त विचाराचा आहे. म्हणून विचार साधन आहे. आज जवळचं साधन आहे विचार. म्हणून विचाराचं महिमान गायलेले संतांनी, विचारच सांगितलेली. संत विचार, सद्विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार. विचारा वाचून न पविजे समाधान. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाची. सारासार विचार हरिपाठ. असा विचाराचा गौरव साधू संतांनं वेदात शास्त्रात जो केलेला आहे. विचार म्हणजे काय? विचार त्या केव्हा होत असतो? उपाधी शुद्ध आणि स्थिर झाल्यावर जे होत असते ते विचार. विचाराचा प्रकाश आहे. विचाराच्या प्रकाशात अनेक भ्रम निवळतील, अनेक अध्यास कळतील. विचारवानाला मी गरीबही वाटणार नाही, विचारवानाला मी श्रीमंतही वाटणार नाही, विचारवानाला मी पुरुष आहे स्त्री वाटणार नाही, विचारवानाला मी कुरूप आहे सुंदर वाटणार नाही. त्या विचारातले भ्रम आहेत. विचारवानाला जर विचारच त्याने केला तर मी जन्माल्यालोय मरणारे वाटणार नाही, मी आल्यालोय जाणार आहे वाटणार नाही, मी सन्मानित आहे अपमानित आहे वाटणार नाही. त्या सर्व अविचारातल्या धारणा आहेत, अविचारातल्या संकल्पना आहेत. म्हणून विचारावर यावं. विचारा वाचून न पविजे समाधान. कारण समाधान जे भांगलेले ते अविचारानं, स्वरूपानं समाधानच आहे. आधान. दोन असतात, उधान आणि आधान. भरती आणि ओहटी दुसऱ्या शब्दात त्याला म्हणतात. अंतःकरणाची ओहटी ते दुःख आहे, अंतःकरणाची भरती ते सुख आहे. अंतःकरण भरून आलं, उभारून आलं त्याला सुख म्हणतो आपण. उचंबळून आलं ते उचंबळ ते सुखी. उचंबळलंय काय अनुकूल विषयाची प्राप्ती झाली, अंतःकरण उंचावलं झेपावलं वरी, त्याला आपण सुख म्हणतो. आणि अंतःकरणाची ओहटी झाली, अंतःकरण खाली घसरलं, असंकुचित झालं, खाली मान घालून बसलं, घर लावून बसलं रडत खिन्न होऊन. अंतःकरणाची ओहटी ती खाली घसरलं अंतःकरण प्रतिकूलतेमुळं.
ताण टेन्शनमुळं, मनासारखं काही न झाल्यामुळं. ते खाली घोसावले ओहटी, अंतःकरणाची ओहटी, अंतःकरणाची भरती, यावरच समजा संसार चाललेला आहे. संसारातल्या प्रत्येक घटनेमध्ये कधी अंतःकरण उभारल्या जाते आणि कधी कोसळल्या जाते. उभारल्या जाते त्याला सुख म्हणतो आपण, खाली कोसळल्या जाते त्याला दुःख म्हणतो. आहेच काय सुख दुःख? अंतःकरण कोसळणं आणि अंतःकरण उभार नाही. पण अंतःकरण कोसळलं तरी कशाच्या तरी टेक्यानं, काहीतरी टेका घासारल्यानं, आणि उभारलं तरी काहीतरी दुसऱ्याचा टेका बसल्यानं. ह्या अंतःकरणाची सम्यक स्थिती होणं याला समाधान म्हणतात. ते आता उंचावू शकत नाही आणि कोसळू शकत नाही, अशा स्थितीला आलं. ना सुखम ना दुःखम, ना पापम ना पुण्यम, ही सम्यकता आहे अंतःकरणाची. सुख दुःख शीत उष्ण, समबुद्धी घेता समान श्रीहरी, अशी अंतःकरणाची सम्यक स्थिती होण्याला समाधान म्हणा. ती विचारा वाचून नाही होणार. कारण विवेक असला तर गरिबी गरिबी नाही, श्रीमंती श्रीमंती नाही. म्हणून गरिबी म्हणून अंतःकरण कोसळणार नाही, श्रीमंती म्हणून अंतःकरण उंचावणार नाही. विचारानं होईल, दुसऱ्या कशानंच होणार नाही. पैशानं नाही होणार. पैशानं कोसळून नाही तो उभारण, भक्तीनं नाही होणार, पदान नाही होणार, प्रतिष्ठेन नाही होणार, पुण्यान नाही होणार, पापान नाही होणार. हे फक्त विवेकानं होईल, विचारानं होईल. अंतःकरणाची सम्यकता ही शहाणपणा नाही, शहाणपणाच विवेक आहे, मूर्खपणा नाही होणार. म्हणून गरीब मानणारा बी मूर्ख आहे, श्रीमंत मानणारा बी मूर्ख आहे. त्या द्वंद्वातलं काही उचलून घेणारा मूर्खच असतो. दोन्हीतले एक सुनणारा, दोन्हीतले एक निवडणारा. सुखातले किंवा दुखातले एक निवडलं तर मूर्ख आहे, गरिबीतले किंवा श्रीमंतीतले एक निवडलं तर मूर्ख आहे, कुरूपतेतले किंवा सुंदरतेतले एक निवडणं दोन्हीतलं मूर्खपणा आहे. हाय आणि लो दोन्ही नसावं, नॉर्मल असावं. नॉर्मलता वेगळी, नॉर्मलता आरोग्य, हाय आणि लो रोग आहेत दोन्ही बी. दोन्ही आत्या रोग असत्या समान असावं. म्हणून पांडुरंग समाचारण दृष्टी विटेवरी साजरी समय माथात तो. हाय नाही लो नाही. हाय आणि लोचे रोग आहेत, दोन्ही टोक रोग आहेत. म्हणून मध्यभागी असा वशे मध्यभागी देव शरीरा. म्हणून मध्यभाग गाठता आला पाहिजे. मध्यभाग केंद्र असतंय. मध्यभागालाच आत्मा म्हणतात. मध्ये जो आत आहे, प्रत्येक ज्योती म्हणजे मधली ज्योत, प्रत्येक आत्मा म्हणजे आतला आत्मा, अंतरात्मा मधी. तिथं असतं समाधान, आणि ते लक्षात येते विचारानं. म्हणून असो आपला विषय विस्तारित झाला. आणि हे विचार साधने म्हणून विचार साधने, विचार संसाराला निवारण्याचं साधन आहे, द्वंद्वाला निवारण्याचं साधन आहे, उपाधीला निवारण्याचं साधन आहे, तो संशयाला घालण्याचं साधन आहे, दोलायमान स्थितीला निवारण्याचं साधन आहे. संसारात कंप असतो आणि तो कंप निवारतो. हे का ते, हे का ते, हे कंप आहे. संशय कंप आहे, शंका कंप आहे, अनिश्चितता कंप आहे. विवेक त्याला निश्चित करतो, निष्कंप. आढळ
काम करतो याला निश्चय म्हणा, निर्धार पक्क होतय. दयाचीनी वाक्य उजवडी झाली चित्त निधडी, पक्क होणं, ठाम होणं. म्हणून विवेकच आपल्या पायावर उभा करतो साधकाला. जो विवेकवान नाही तो स्वतःच्या पायावर उभा नाही. कोणी पैशावर उभा आहे, कोणी पदावर उभा आहे, कोणी प्रतिष्ठेवर उभा आहे, कोणी ताकदीवर उभा आहे, कोणी इंद्रियावर उभा आहे, कोणी कल्पनेवर उभा आहे, कशावर तरी उभा आहे, कोणी सुंदरतेवर उभा आहे, सौंदर्यावर. ते कोसळून टाकीत. सौंदर्यता कुरूपतेत जमा होत असती, ताकद निशक्तपणात जमा होत असती, पैसा दारिद्र्यात जमा होत असतो, प्रतिष्ठा अपमानात जमा होत असते, पद उद्ध्वस्त होऊन जात असतात, पदाचे पाय छाटल्या जात असतात, पांगळे होत असतात पदावाले. म्हणून त्या बाकीच्या सर्व ज्या गोष्टी त्या स्वतंत्र नाही, स्वतःच्या पायावर उभ्या नाहीत. म्हणून विवेकवान असावा, विवेकी व्हावा. विवेकवान स्वतःच्या पायानं चलत असतो, बाकीच्याला स्वतःची पायच नाही. म्हणून विवेकवान होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. उपाधी शुद्ध आणि स्थिर झाल्याशिवाय, अंतर्मुख झाल्याशिवाय, यासाठी चांगला आहार, चांगला विहार, चांगल्याची संगत, चांगलं वाचन, चांगल्याचा प्रभाव जेव्हा पडत नाही आपल्यावर, किंवा आपण प्रभावित होत नाही चांगल्यानं, चांगलं जे ते शोधित नाही, तर तिकडे जोपर्यंत आपली वाटचाल होत नाही तोपर्यंत विचारच आवन होत नाही. विचार चालू झाली की सर्व संपत आहे. विचार चालू झाली की परमार्थच चालू झाला, परमार्थच संपला, परमार्थ चालू झाला संपला बी विचारानं. विचाराची भरारी काही वेगळीच आहे, विहंगम मार्ग म्हणते त्याला. तो चालू झाला पाहिजे. म्हणून तो विचारानं सर्व संसार माग राहतो, सर्व संसार पार होतो विचारानं. सर्व द्वंद्व रूप संसार, दोलायमान संसार पार करण्याचं साधन आहे विचार. पण ज्ञानोबा राय त्या विचाराचा उपयोग शिकतात, आणि त्या विचारानं संसाराची निवृत्ती, संसाराच्या भ्रमाची निवृत्ती होते, आणि याला माग लोटून तो विचार परमात्मा स्वरूपामध्ये एकरूपतेला प्राप्त होतो. कारण याच्या मिथ्यत्वाचा तरी विचार आहे, आणि परमात्मा सत्य हा देखील विचार आहे. याला माग लोटून देऊन, याला खोटारड्यात लोटून देऊन, भ्रमात लोटून देऊन सर्व प्रपंचाला सत्यनिष्ठ होतो विचार. सत्याची निष्ठा, सत्य रूप, सत्यामध्ये विरून जाते विचार, सत्य स्वरूपाला प्राप्त होते विचार. तेच सांगतात माऊली, येथे निर्धारीशी विचारू, निमोनी झाला साचारू. त्या सर्वाला डावललं, सर्वाला भ्रमात जमा केलं विचारानं, आणि तो सुद्धा त्या परम स्वरूपाच्या ठिकाणी यायला डावलणारा, यायला भ्रम ठरणारा, तिथं साचारच्या सत्य स्वरूपाच्या ठिकाणी तो सत्य झाला, म्हणजे त्याचा खोटारडेपणा गेला. हे पहा, रज्जू सर्प खोटा आहे, दोरी कळाली असं कळतंय. दोरीचा साचारपणा कळाला की सर्पाचा असाचारपणा, असत्यपणा उघडा पडतो. त्या दोरीचं जे उपादान आहे, ताग, आंबाडी, प्लास्टिक काय असेल तर, नारळी, नारळाच्या शेंड्या, ते उघड पडलं की दोरीचा असाचारपणा उघडा पडतो, असत्यपणा उघडा पडतो. एक सत्य हातात आलं की पहिला भ्रम निवृत्त होत असतो. ही भ्रमाची परंपरा आहे, श्रंखला आहे. पंचभूत आता हातात आले की सर्व जो व्यवहार दिसतोय हा भ्रमाचा भोपळा हे लक्षात येतोय.
गुण लक्षात आले की भूत भ्रम ठरतात. लक्षात घ्या. आणि उपाधी माया उपाधीमुळे माया शक्ती ती लक्षात आली की गुण भ्रम ठरतात. आणि परम चैतन्य लक्षात आले की माया भ्रम ठरते. एक सत्य हाताला आलंय की ते मागचा भ्रम ठरतो. ही विचाराची प्रक्रिया आहे. तसं विचाराचं विश्लेषण आहे. मी देह म्हणून वाटत होतो, पण विचार केला स्थूल देहाचा निराश ज्याचा झाला असेल त्याला स्थूल देह मी वाटत नाही. स्थूल देहाचा निराश होण्यासाठी सूक्ष्म देह उपयोगात आणला होतो. सूक्ष्म देहाचा निराश होण्यासाठी कारण देहाचं टप्पा घ्यावा लागतो तेव्हा, कारण कारणात लीन होतो. सूक्ष्म देह कारणातून उद्भवत होतो रोज, अविद्यातून, झोपेतून. ते स्थूल आणि सूक्ष्म देह झोपेतच लीन होतात, झोपेतूनच प्रगटतात रोज. अशा झोपेचं ज्ञान व्हावं लागतं. झोप लक्षात यावं लागते तेव्हा स्थूल आणि सूक्ष्मता भ्रम ठरते. आणि ज्ञान लक्षात यावं लागतंय तेव्हा अज्ञान किंवा ही झोप भ्रम आहे असं लक्षात येते. आणि सामान्य ज्ञान लक्षात यावं लागतंय तेव्हा विशेष ज्ञानाचा अभ्यास हे लक्षात येते. आणि ही जी प्रक्रिया ही विवेकाची प्रक्रिया आहे. दृश्याकडून अदृश्याकडून, ज्ञाताकडून अज्ञाताकडून. ही जाण्याची विचाराची प्रक्रिया आहे. म्हणून हा विचार इकडं नेतो असा माग सारतो. म्हणून महाराज म्हणतात की आणि तो विचार याला मागलुटीत पुढे जातो. पुढे काय होतं, याला भ्रम ठरीत खोटारड ठरीत तो विचार खऱ्यामध्ये एकरूप होतो. हेच सांगायलेत महाराज. काय झालं इथं, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विचाराची कशी गत झाली. अनेक साधनं सांगितले माग आतापर्यंत. दृष्टांत कसे झाले, शब्द कसे झाले, उपाय कसे ठरले. मागच्या ओळीमध्ये उपायाचीच ओळी होती आणि प्रतीची कशी सोय लागली नाही. त्याप्रमाणे आता सांगायले की विचार निर्धारासहित विचार. निश्चय काय केला, जगत मिथ्यात्व हा विचार आहे, परमात्मा सत्य हा विचार आहे, आणि मी परमात्मा आहे हा विश्लेषणच आहे. याला माग सारलं, या दृश्याला, ह्या सर्व भ्रमाला, आणि सत्याशी विचार एकरूप झाला. विचार वेगळा राहिला नाही, ते राहील की हे खोटंय, हे खरंय, आणि मी ठरणारा तिसरा आहे. आता ती राहित नाही राहिला विचार. खोट्याला खोटं केलं, खऱ्याला खरं निश्चित केलं, आणि खऱ्याशी एकरूप होऊन गेला. हेच सांगायलेत महाराज. इथ निर्धारीशी विचारू, निमोनी झाला साचारू. कसा त्याला दृष्टांत द्यालाय, स्वामीच्या संकटी सुरू सोबटू जायचा. कसा एखाद्या मालकाच्या संकटामध्ये सेनापतीनं, राजाच्या संकटामध्ये सेनापतीनं, प्रधानानं जसं वीर गतीला प्राप्त व्हावं आणि ते आपल्या राजाला, मालकाला, स्वामीला यशस्वी द्यावी, वीर गतीला प्राप्त होऊन, तसा हा विचार आपल्या उपयोगी येतो. आपला एक असा मंत्री, असा प्रधान आहे, असा सूरवीर एक सेनापती विचार की तो या सर्वांना निवारण्यात तो सुद्धा धारातीर्थी पडतो, वीरगतीला प्राप्त होतो. आणि जय मात्र आपल्याला दिसू, जसं तानाजीनं शिवरायाला जय दिलं, स्वतः वीरगतीला प्राप्त हो. जसं बाजी प्रभूनं शिवरायांना यश दिलं आणि स्वतः धारातीर्थी पडली, पावनखिंडीमध्ये वीरगतीला प्राप्त झाली. तानाजी जसा त्या गड जिंकला, यश आलं, पण तानाजी वीरगतीला प्राप्त झाली. तसा हा विचार वीरगतीला म्हणजे नाहीसा होतो त्या स्वरूपामध्ये. निमाला पण साचाराला प्राप्त करून साचाराशी एकरूप होतो. स्वामीच्या संकटी सुरू सोबटू जायचा. अशा प्रमाणे त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी
जे निवृत्ती आहे ते निवृत्तीत नाही, पण निवृत्त करणारा जो विचार आहे त्याची देखील निवृत्ती सांगायली. म्हणून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रपंच नाही. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रपंचाची निवृत्ती करणारी साधनं नाहीत. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सर्व साधनं आणि सर्व प्रपंच यांचं निराकरण करणारा विचार आहे तो देखील राहत नाही. ध्यानात घ्या. म्हणून असं नाही की सर्व संपत्ती विचार राहतो, नाही, विचार बी राहत नाही. विचार राहिला तरी विचार एक प्रपंचच आहे. विचार शुद्ध झालेलं अंतःकरण आहे, दुसरं काय. शुद्ध झालेलं अंतःकरण, शुद्ध झालेला बुद्धीचा भाग आहे, त्याच्यातलाच आहे त्या न्यायनिवाडा करणारा. न्यायनिवाडा न्यायाधीश तरी लोकातलाच असतो. गावात कोणी चावडीत बसलेला आहे न्यायनिवाडा करणारा, तो तरी त्या गावातलाच असतो. त्याच्या घरी सुद्धा भांडणं होत असतात. तो देखील एक गावातलाच व्यक्ती, त्याप्रमाणे त्या प्रपंचातलीच एक व्यक्ती विवेक, पण जरा न्यायाधीश आहे, न्यायनिवाडा करणारी व्यक्ती. म्हणून काय झालं, पण एक व्यक्तीच आहे, प्रपंचातलीच. त्याप्रमाणे विवेक एक प्रपंचच आहे, प्रपंचातलंच एक वेगळं रूप आहे. म्हणून ते देखील त्याच्या सोबत जाते, हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. असा कुऱ्हाडीचा दांडा उपयोगात जरी येत असला तरी जंगलातलाच एक भाग आहे तो. त्याप्रमाणे हा विवेक एक मायावीच एक शक्ती, पण त्या शक्तीचा उपयोग होतो असा मोक्षासाठी, म्हणून त्याचं वर्णन केलंय. आणि तो देखील समाप्त झाला, कारण की तो देखील त्याचाच भाग असल्यामुळे भ्रमातला. म्हणून विवेक देखील अभ्यास करायला पाहिजे. बाकीचं तर कळावं शेवटी, पण गुरु शास्त्र हे देखील अध्यास आहेत. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी खोटे हे शेवटला सांगितलेलंच आहे. म्हणून विवेक देखील एक प्रकारचा अध्यासाची निवृत्ती करणारा अध्यासच आहे. आणि मग खाली जे राहतं ते बोलायचं नाही. म्हणून ते कसं आहे तर साचारू साचारू साचारू, साचार फक्त सत्य. कारण सत्य लागलं की बोलणं संपलं, सत्य झालं की विचार, सत्य लक्षात आले की विचार संपले, संकल्पना संपल्या, अनुभव संपला, दृष्टांत संपली, सांगणं ऐकणं संपलं. तिथून पुढं काही म्हणजे तिथून पुढं काही राहत नाही. काही मिळवायचं राहत नाही, घालवायचं राहत नाही, कळायचं राहत नाही, न कळणं राहत नाही. असा एक शिरोबिंदू, असं एक स्थान येते की तिथे सर्व घटना, सर्व कृत्या, सर्व संकल्पना, सर्व विचार, सर्व मिळीनं घालणं, सर्व प्रपंचाचा खटाटोप संपतो. साधना संपत्यात, संसार संपतो, साधना संपते, न कळणं संपते, कळणं संपते. अशी एक सम्यकता आहे, त्याला साचार म्हणतात. त्या साचाराच्या ठिकाणी सर्व व्यवहार कुंठित होतात. असा परमात्मा स्वरूप आहे असं आपल्याला सांगतात. उद्या पुढचं चिंतन करू. ठीक आहे, वेळ झालेला आहे. हो मॅडम. हो, हो महाराज, हो थांबूया. ठीक आहे, ठीक आहे. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव